रामकृष्ण हरी मंडळी. पावले चालती सोबत आज आपण माहिती घेणार आहे जगन्नाथपुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर संस्थानच्या भक्तनिवासाचे ऑनलाईन बुकिंग कसे करायचे याबद्दल. संस्थानमार्फत इथे 4 भक्तनिवास आहेत. पहिले भक्तनिवास पुरुषोत्तम भक्तनिवास. हे मंदिरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे व रेल्वे स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावर. इथे AC नॉन AC रूम, लिफ्ट, भोजनालय आणि भरपूर मोठी पार्किंग अशा सुविधा उपलब्ध आहेत. दुसरे भक्तनिवास आहे नीलांद्री भक्तनिवास. हे मंदिरापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर व रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पण आपल्याला AC नॉन AC रूम, लिफ्ट, भोजनालय व पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तिसरे याच्या समोर असणारे नीलांचल भक्तनिवास. हे पण मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर व रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पण आपल्याला AC नॉन AC रूम, भोजनालय, पार्किंग व लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे. आणि चौथे भक्तनिवास आहे गुंडाईचा भक्तनिवास. हे भक्तनिवास मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर व रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पण आपल्याला AC नॉन AC रूम पाहायला मिळतात व त्यासोबतच लिफ्ट, भोजनालय व पार्किंगची पण सुविधा उपलब्ध आहे. या भक्तनिवासाच्या बुकिंगसाठी ब्राउझर ओपन करून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला असे होम पेज पाहायला मिळेल. येथेच आपल्याला सगळे भक्तनिवासाची लिस्ट पाहायला मिळते. पुरुषोत्तम भक्तनिवास, नीलाद्री भक्तनिवास, नीलांचल भक्तनिवास, श्री गुंडाईचा भक्तनिवास असे सगळे भक्तनिवास इथे आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी कुठल्याही एका भक्तनिवासावर बुक नाववर क्लिक करून आपण त्यांचे बुकिंग प्रोसेस करू शकतो. यातील नीलांद्री भक्तनिवासावर बुक करून आपण ही प्रोसेस पाहूया. नेक्स्ट पेज ओपन झाल्यावर इथे आपल्याला डेट, चेक इन चेकआउटचा ऑप्शन पाहायला मिळते. इथे आपण ज्या दिवशी आपली यात्रा करणार आहे म्हणजेच पुरी इथे पोचणार आहे त्या दिवशीची डेट सिलेक्ट करू. 2 दिवस 3 दिवसासाठीचं बुकिंग आपण इथे करू शकतो. डेट सिलेक्ट केल्यावर इथे दिलेल्या खाली आपण जेव्हा पुरी इथे पोहोचाल त्याचा टायमिंग सिलेक्ट करा म्हणजेच चेक इन टाईम. चेक इन टाईम हा सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होतो. त्यानंतर तिथला चेकआउट टाईम ज्या दिवशी आपण रूम सोडणार आहे तो टाईम सिलेक्ट करा. रात्री 12पर्यंत आपण हा टाईम सिलेक्ट करू शकतो. टाईम आणि डेट सिलेक्ट केल्यावर आपल्यासोबत किती मेंबर आहे हे सिलेक्ट करा. 1, 2, 3 आपल्यासोबत किती लहान मुले आहेत त्यांची पण संख्या आपण इथे टाकू शकतो. जर आपल्याला रूम वाढवायची असेल 2 रूम 3 रूम करायची असेल तर ॲड रूमवर क्लिक करा. त्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करा. इथे आपल्याला चेक इन आणि चेकआउट टाईम कन्फर्म करायचा आहे. मग आपल्याला कुठली रूम अवेलेबल आहे हे पाहायला मिळते. AC डिलक्स डबल बेडेड. येथे रूमविषयीची माहिती दिलेली आहे. रूममध्ये कमीत कमी 2 व्यक्ती व जास्तीत जास्त 3 जण राहू शकतात. रूमचं एका दिवसाचं भाडं आणि एक्स्ट्रा पर्सनसाठी एक्स्ट्रा मॅट्रेसेस लागत असेल तर त्याचे चार्जेस दिलेले आहेत. बुक नाववर क्लिक करून इथे आपल्याला त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स पाहायला मिळतात. ह्या टर्म्स अँड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्या. इथेच आपल्याला बुकिंग कॅन्सलेशन पॉलिसी पण पाहायला मिळते. तिकीट कॅन्सल केल्यावर आपल्याला किती रुपये मिळतील याची पण माहिती दिलेली आहे. ती व्यवस्थित वाचून घ्या. मग नेक्स्ट पेजवर आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. आपले नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, आपला राहण्याचा पत्ता इत्यादी माहिती भरा व त्याच्याच बाजूला आपल्याला पुन्हा एकदा रूमची सर्व माहिती पाहायला मिळते. त्याचे चार्जेस, त्याच्यावर लागणारा CGST, SGST हा सगळा कॅल्क्युलेट करून त्याची टोटल अमाऊंट इथे आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी माहिती
पुन्हा एकदा चेक करून पे नाववर क्लिक करा आणि आपले पेमेंट प्रोसेस पूर्ण करा. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, इंटरनेट बँकिंग इत्यादीद्वारे पण करू शकतो. पेमेंट कंप्लीट झाल्यावर वरच आपल्याला व्ह्यू कॅन्सलेशन बुकिंग असे ऑप्शन पाहायला मिळते. त्यावर क्लिक करा व इथे आपल्याला बुकिंग हिस्ट्री पाहायला मिळते. आपण जे तिकीट बुक केलं त्याची माहिती व्ह्यू डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करून पहा. इथे आपल्याला आपले तिकीट PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करता येते. हे डाउनलोड करून याची प्रिंटआउट काढून हे आपल्याला भक्तनिवासाच्या रिसेप्शनवर दाखवावे लागते. त्यासोबत आपले ओरिजिनल आधार कार्ड पण सोबत राहू द्या. ही अशी सगळी प्रोसेस पूर्ण करून आपण आपलं भक्तनिवास बुक करू शकता. चारही भक्तनिवास बुकिंग करण्याची ही सेम प्रोसेस आहे. जर दिलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.